नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोख अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, हे बघा, मी आज असा विषय आहे, म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्द नाहीयेत. सर्वप्रथम मी तर इथे जे राहणारे जे लोक आहेत, म्हणजे महानगरपालिका प्रशासन जे आहे, तर हे मुळात या लोकांना लोक म्हणजे अशा म्हणजे माणसं समजतात का नाही समजत, मला तेच कळत नाही. शेवटी किती केलं तर मी सध्याला जिथं आहे हा गारखेडा परिसर आहे, ठीक आहे. तर या परिसराच्या पाठीमागच आपल्या शहराचे जे आपले लाडके खासदार जे आहेत भुमरे साहेब, त्यांचं ऑफिस आहे. त्यांच्या ऑफिसच्या पाठीमागचाच हा परिसर आहे. वार्ड क्रमांक 97 वार्ड क्रमांक यामध्ये एकदा हे बघा कसं पूर्ण ड्रेनेजचं पाणी बघा, लोकांच्या पूर्ण कसं घरामध्ये साचलंय. तरी पण शहराचे जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते पूर्ण झोपेचं सोंग घेत आहेत. विशेष म्हणजे खासदार साहेबांच्या ऑफिसच्या पाठीमागच आहे. आता तुम्ही बघा, मी कुठं व्हिडिओ काढतोय, म्हणजे सध्याला तुम्ही कंडिशन बघा. ते दादा बघा, आपण त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घराच्या नालीपर्यंत पाणी आलं, दारापर्यंत आलं. दादा, तुम्ही याची तक्रार केली होती का? केली होती कुणाकडे गेली? महानगरपालिका. महानगरपालिका काही ते येतात आणि नाही का येऊन नाही का फक्त नाही का 2-4 नाही का गज मारून चालले येतात परत. बरं, हं. आजपर्यंत कधी म्हणजे पूर्ण चॉकअप आले पाहून गेले बस एवढंच. एवढंच केलं का? हं. रात्री 10-10:30 वाजता येतात आणि एक माणूस घेऊन येतात, ते चोकअप काढतात, पण ते निघत नाही ते. बरं, मग त्याच्यामुळे नाही का ते काल गाडी आली होती, काल काम केलं थोडं आणि चालले गेले. काय म्हणणार तुम्ही महानगरपालिकेला, काय म्हणणार? काय म्हणणार आहे, आम्हाला काय स्वच्छता करून द्या, मग चालेल. आम्हाला काय तक्रार नाही त्याच्यात, काही नाही एवढी. आम्हाला काय पाणी पावसाचं पण लेकर आहे, बाळ आहे सगळं, मग काय करणार. बघा भावनो, आपण जे आमदार खासदार जे लोक निवडून देतो, आपण ते कशासाठी देतो? हे लोकप्रतिनिधी जे आहेत ते कशासाठी आहे? याच्यासाठीच आहे का आमच्या घराच्या दारापर्यंत पाणी येतं तरी पण आम्हाला कुठलीच मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत? म्हणजे या ज्या गरजा आहेत आमच्या त्या गरजा सुद्धा पूर्ण होत नाही. एवढं मोठं पोलीस प्रशासन म्हणा, महानगरपालिका आहे, एवढं म्हणजे या सगळ्या डिपार्टमेंट, या सगळ्या गोष्टीत आम्ही काय करायला पाहिजे? म्हणजे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, काही अभियंता आहेत, काही मोठ्या मोठ्या पदावरती इंजिनियर लोक, त्यांना 2.5 3 5 लाखापर्यंत पगार आहे. तो झाला भाग त्यांचा, पण आमचं गरीबाचं काय आहे? आमची किती अवघड आले. झोपेतून उठले की नाही आम्हाला असे मच्छर चावतात. आमच्या घरामध्ये बघायचे लहान लहान लेकराचे झोपून आहेत. डेंग्यू मलेरिया जर कधी झाला तर आम्ही दवाखाना बघायचा, तर आमचे लेकर जगवायचे, आम्ही आमचं पोट भरायचं. तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना थोडंसं होशमध्ये या. आणखी झोपेचं सोंग तुमचं झाला असेल ना, तर गरिबांना जो त्रास होतोय त्या त्रास थोडासा समजून घ्या.